केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबवली जाते। यात शेतकऱ्यांना वर्षाला 3 हप्ते प्रति 2,000 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य म्हणून दिलं जातं। मात्र भंडारा जिल्ह्यामधील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात चक्क 1 पैसा आल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला। त्यामुळे शेतकऱ्यांना संताप व्यक्त केलाय। ही आर्थिक मदत आहे का, ही आमची थट्टा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी। केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना एक आर्थिक सहाय्य व्हावे यासाठी पीएम किसान योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जो आहे तो 2,000 रुपयांचा हप्ता मिळतोय। मात्र भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला चक्क खात्यावर 1 पैसा टाकून शेतकऱ्याची एक या ठिकाणी जी आहे थट्टा सरकारने केल्याचा एक आरोप शेतकरी करत आहेत। तरी आता आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, आपल्या खात्यावर पीएम किसान योजना आहे, याचा 1 पैसा आलेला आहे, कसा काय हा विषय? नमस्कार, मी खेमराज गिरेबोजे जेवनाळा येथील शेतकरी आहे। काल माझ्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरती माझ्या आईच्या अकाउंटला 0.01 पैसा म्हणजे 1 रुपयाचा 100वा भाग मॅसेज मला पळाला। मला असं वाटलं की पीएम किसान योजनेअंतर्गत एवढे पैसे कसे का आले। मी शासनाची या योजनेचे स्वागत करतो। योग्य आहे, शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना चालवली आहे। मात्र 0.01 पैसा घालून शेतकऱ्यांची शासन थट्टा करतोय का, असा खूप मोठा प्रश्न आता आम्हाला शेतकऱ्यांना पडतो आहे। निश्चितच जो हप्ता आहे, हप्त्यात 2,000 रुपये यायला पाहिजे होता, मात्र शेतकऱ्याच्या खात्यावर चक्क 1 पैसा आल्याने शासन शेतकरी थट्टा करतोय काय, असा प्रश्न शेतकरी करत आहेत। अभय भुते, NDTV मराठी, भंडारा।